हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर पल्लवी उंटवाल, क्लिनिकल हेड आणि फर्टिलिटी कन्सल्टंट ओएसिस फर्टिलिटी नाशिक। आज आपण अनएक्सप्लेन्ड इनफर्टिलिटी बद्दल जाणून घेऊया। अनएक्सप्लेन्ड इनफर्टिलिटी म्हणजे जेव्हा सगळे तुमचे इनफर्टिलिटीच्या टेस्ट या पूर्णपणे नॉर्मल आहेत, पण तरी देखील इनफर्टिलिटी ही समस्या आहे आणि आपल्याला कुठलं नेमकं कारण हे सापडू शकत नाहीये। तर नेमकं काय कारण असतं अनएक्सप्लेन्ड इनफर्टिलिटीचं हे आपण जाणून घेऊया। 10 ते 15% कपल्स मध्ये अनएक्सप्लेन्ड इनफर्टिलिटी ही दिसून येते। मेल फॅक्टर म्हणलं तर हाय DFI, हाय DNA फ्रॅगमेंटेशन इंडेक्स हे अनएक्सप्लेन्ड इनफर्टिलिटीचं कारण असू शकतं। स्त्रियांमध्ये अनओव्युलेशन, पुअर एग क्वालिटी, ट्यूब जरी ओपन असल्या तरी त्या पूर्णपणे फंक्शनल नसणं, ट्यूबोपेरिटोनियल फॅक्टर व सर्वायकल फॅक्टर या काही कारणांमुळे अनएक्सप्लेन्ड इनफर्टिलिटी हे होऊ शकते। व बऱ्याच वेळेस IUI आणि IVF या ट्रीटमेंटद्वारे अनएक्सप्लेन्ड इनफर्टिलिटी मध्ये देखील प्रेग्नन्सी हे मिळवता येऊ शकते। तर यासाठी तुम्ही तुमच्या फर्टिलिटी कन्सल्टंटला भेटलं पाहिजे व त्यांचं मार्गदर्शन हे घेतलं पाहिजे। धन्यवाद।